सई तामणकर, अमृता खानविलकर, नीना कुलकर्णीजी आणि तन्मय कुलकर्णी as well. A special appearance for you all, everyone. टाळ्या ऐकतच नाही. Congratulations you all for such a lovely film आणि ते बघूनच असं वाटतं की आत्ताच बघायला पाहिजे. सो नीनाजी, आपल्या कॅरेक्टरबद्दल, पेक्युलॅरिटीजबद्दल काहीतरी ऐकायला खूप आवडेल. फारसं रिव्हील न करता सांगते की एकदम मी ह्याच्यामध्ये सईच्या कॅरेक्टरची आई आहे आणि त्याच्यातून तुम्हाला एक अंदाज आला असेल काड्या घालणं किंवा आपल्या मुलीच्या भल्यासाठी ज्या त्या आई नॉर्मली करते, मी सुद्धा करत असेल एक आई म्हणून ते सगळं करते. पण व्हॉट आय लव्ड अबाउट दिस कॅरेक्टर वॉज दॅट ऑफकोर्स बिकॉज ऑफ तेजस आणि सचिन त्यांनी ज्या पद्धतीत तिच्यात एक तिची क्युरिओसिटी फार आहे, अतिशय ती अशी इकडे तिकडे बघण्याची चौकस. म्हणजे त्याने काय होतं, ती कॅरेक्टर अलाईव्ह आलं आणि म्हणून मी खूप एन्जॉय केलं आणि याने मला खूप पळवलं. ते तुम्ही बघितलात एक शॉट, खूप पळाले तिकडे आणि मस्त मजा आली मला. ऍक्च्युली दॅट शॉट लुक इंटरेस्टिंग ऑल्सो, ऐकायला पण छान वाटतं. विनोदी आणि ॲट द सेम टाइम सिरियस, थोडासा ह्युमर आणलेला आहे या बाईच्यातून. वा वा, सुपर लवली. सई, मी ऐकलंय की या भूमिकेसाठी तुला फार लँग्वेजेस वगैरे शिकायला लागलं, फुल मल्टीलिंग्वल झोनमध्ये जायला लागलं. हाऊ इज दॅट एक्सपिरियन्स? मी काही बोलायच्या आधी गौरव इथे आलेला आहे. आय रिक्वेस्ट हिम टू कम ऑन स्टेज विथ अस, कारण ही इज ऑल्सो अ vital part of the cast. गौरव भाटणेकर everyone. हो, काही सीन्समध्ये मला फ्रेंच बोलायचं होतं, तमिळ बोलायचं होतं, हिंदी बोलली आहे मी फिल्ममध्ये, इंग्लिश बोलली आणि मराठीही बोलली आहे. त्यामुळे माझ्यासाठी खूप एक्साइटिंग एक्सपिरियन्स होता. नवीन आधी न केलेल्या गोष्टीकडे मी खूप जास्त अट्रॅक्ट होते कायम आणि इथेही तसंच झालं. आणि सचिननी खूप गोष्टी सांगितल्या पण खूप गोष्टी क्लिअर नाही सांगितल्या. सचिन अत्यंत स्ट्रिक्ट डिरेक्टर आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही थोडे वर्ष काम करून तुम्हाला ना हां ओके हे छान आहे किंवा हो तुम्ही म्हणाल तसं ह्याची सवय झालेली असते. ती सवय ब्रेक व्हायला अशा डिरेक्टर्सची खूप गरज असते आणि आय थिंक तो असा असल्यामुळे आमचं शूट वर्किंग हॅपी आवर्स असं म्हणू शकतो आपण, असे आमचे शूट आवर्स होते. आणि मला सचिन बरोबर काम करायला कायमच मजा येते आणि आय एम व्हेरी ग्लॅड फॉर दिस असोसिएशन वन्स अगेन आणि लुकिंग फॉरवर्ड फॉर मेनी मोर. Lovely, lovely. But it was fun to speak Tamil and French and explore that, right? Yes. Super. Amrita, what would you like to talk about your, character in this flicking pictures? I know you love flicking pictures and being flicked. But how was the whole experience in this film? मला असं वाटतं एकतर सगळ्यात प्रथम म्हणजे नमस्कार. आणि एक वाक्य सचिन खूप सुंदर बोलला होता मगाशी इंटरव्ह्यूमध्ये त्याच्या, की पॉंडिचेरीला त्याचं एक घर मिळालं थँक्स टू अक्षय, सौम्या, प्लॅनेट मराठी. आणि खरोखरच ज्या प्रकारे प्लॅनेट मराठी वेगवेगळे उपक्रम करते किंवा वेगवेगळ्या प्रकारे मराठी सिनेमाला सपोर्ट करते, आय थिंक ते खूप क्रेडिटेबल आहे. कमिंग बॅक टू सचिन, जसं सई म्हणाली तसं मी पहिल्यांदा सचिन बरोबर काम केलं आणि एका इतक्या लहान कास्ट आणि क्रूमध्ये मी पहिल्यांदा काम केलं. पण मला अजिबात अपेक्षा नव्हती हे सगळं इतकं सुंदर दिसेल आणि तेही इतक्या मोठ्या पडद्यावर. सो आय थिंक दॅट्स अ विन फॉर अस सचिन आणि मिलिंद सर. माझ्या कॅरेक्टरबद्दल मी बोलीनच, पण मला पॉंडिचेरी इन टोटॅलिटी एवढंच सांगायचं आहे की पॉंडिचेरी आणि यातलं प्रत्येक कॅरेक्टर हे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक कॅरेक्टर आहे. हे तुमच्याहून वेगळं नाही, कारण जनरली मराठी चित्रपट करताना आपण नेहमी म्हणतो आम्ही खूप वेगळा चित्रपट केला आहे. नाही, वेगळा नाही, आम्ही तुमच्यातला एक सिनेमा केलेला आहे. तुमच्यातले जे काही कॅरेक्टर्स आहेत, तुमच्या मे बी तुम्ही स्वतः तसे आहात, मे बी तुमचे मित्र मैत्रिणी, आई वडील, काका काकू असे आहेत आणि ते सगळे कॅरेक्टर्स तुम्हाला
थोडेफार का होईना या चित्रपटात दिसतील. आणि आय एम जस्ट व्हेरी व्हेरी हॅपी की पॉंडिचेरी इज सीइंग दिस डे. 25 फेब्रुवारीला हा चित्रपट सगळ्यांच्या भेटीला येतोय आणि त्या बाबतीत मी खूप आनंदी आहे. सो कॅरेक्टरबद्दल आपण डेफिनेटली बोलू, पण दिस इज वन माय फर्स्ट फिलिंग्स आर राईट नाव. That's amazing. Lots of gratitude is what I can feel in the whole, launch today. Tanmay, कसं वाटतं ऍक्टिंग करून फुल ऑन? एकदम भारी वाटतं, म्हणजे खूपच नवीन एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. अँड इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. म्हणजे खूप मजा आली आणि अभ्यासाच्या व्यतिरिक्त काहीतरी करायला. तुझ्या कास्टिंग बद्दल काहीतरी बोल ना, तू कसं आला त्या फिल्ममध्ये? ती ॲक्च्युली खूप फनी स्टोरी आहे. मी क्लासवरनं येत होतो आणि मी माझ्या मित्राच्या आईच्या गाडीत नाही. सो मग मला अमोल दादानी मृत्युंजय मंदिराच्या इकडे स्पॉट केलं आणि मग त्यांनी माझ्या मित्राच्या आईच्या गाडीमध्ये कार्ड फेकलं आणि मग त्यानंतर तो म्हटला की या फोनवरती कॉल करा तुम्ही. मग माझी मित्राची आई म्हटली की मी ॲक्च्युली त्याची आई नाही आहे. मग आम्ही घरी आलो. मग माझ्या मित्राच्या आईनी माझ्या आईला तो शेअर केला आणि मग माझ्या आईनी तो बाबांना शेअर केला आणि मग बाबांनी अमोल दादाला फोन केला आणि मग फायनली माझं ऑडिशन झालं आणि मी सिलेक्ट झाले. इतकं जेन्युइनली आतून आलंय ना ते सगळं. वेलकम टू द फ्रेटर्निटी अँड ग्रेट जॉब डन, ग्रेट जॉब. So, Mr. Ghatnekar, finally, how was your experience working in the film? आणि तुझ्या कॅरेक्टर बद्दल काहीतरी सांग. Well, this was my second film with Sachin. Wow. And Vazandar was my first film, and with every film he increases my role little by little. So I thought I'll make my presence felt here so that he gives me a bigger, meatier part next time. But like Sai said, he's a fantastic director and something for our actors to learn. In the sense she's worded perfectly. You can learn so many things while you're working. It was a very unlearning process with him. मला एवढंच पाहिजे, तू ह्याच्या पुढे काहीही करू नकोस. And he's a very strict director. I have been taught by a very strict teacher, so I really related to him with what he was saying. And I'm a big fan of Sai, not because she got me on stage, but I'm a huge fan. मी तिला मेसेज पण तिच्या बर्थडेजला तेच I'm a huge fan of yours, and she's like water. Put her in any scene, she's just there. And I had a fantastic time working with Amrita too. I am playing a fiance and a little temperamental fiance. So I'm sure you'll like to see what happens next. I think if छोड़ दिया तो वो पूरा पिक्चर बता ही देगा. Lovely guys, so nice to hear all your experiences. Thank you so much. And congratulations for each one of you. And I think the way the director, everybody said that you all have contributed equally, doing your makeup and present on the set, gaadivar yaitsa and everything. I would want to correct. We've not done any makeup. Okay. No makeup, no hair, no assistant. म्हणजे या फिल्मची प्रोसेस खूप इंटरेस्टिंग होती. आपण जेव्हा गप्पा मारू तेव्हा हे इलॅबोरेट करून सांगूच. पण कुठल्याही पात्रांनी या फिल्ममध्ये काहीच मेकअप केलेला नाही आहे, काहीच हेअरवरती प्रोसिजर किंवा काहीच केलं नाही. आम्ही सकाळी उठायचो, आंघोळ करायचो, शूटला जायचो आणि घरी यायचो. इट वॉज दॅट सिम्पल. आणि आय वॉन्ट टू ॲड वन थिंग. आम्हाला सगळ्यांना स्कूटर्स दिल्या गेल्या होत्या की तुमची स्कूटर आहे, ह्याच्यात एवढं पेट्रोल भरलं जाईल आणि 7 वाजता तुम्हाला सेटवरती पोहोचायचं आहे. सो आय एम स्पॉटिंग माय ओरिजिनल कर्ल्स. सो मी काय करायचे, मी केस धुवायचे, स्कूटरवर बसायचे आणि ते वाळायचे बाय द टाइम इट यूज्ड टू रीच सेट. सो असं होतं ते सगळं आणि इट वॉज अमेझिंग. आणि माझी साथीदार नीनूताई, आय लव्हिंगली कॉल हर. सो कधीतरी ती सई बरोबर जायची, कधीतरी ऐक ना मला काय ते स्कूटर वगैरे चालवता येते. हो, मी म्हणतो मला 4 व्हीलर द्या, मी चालवेन. पण आता पॉंडिचेरीमध्ये 4 व्हीलर येणार नाही, ती चालवू शकते. मी 2 व्हीलर नाही, पण ह्या मला द्यायच्या लिफ्ट आणि खूप मजा यायची. आणि मला असं वाटतं की 3-4 दिवस झाल्यानंतर एक उत्साही मुलगा होता, त्याने अशी एक सरळ पॉश बाईक आणली आणि त्याच्यानंतर तो माझा हे झाला, म्हणजे या साथीदार झाला.
इट वॉज ग्रेट फन. आणि आणखीन एक गोष्ट मला सांगायची म्हणजे कपडे बदलून जे त्याचे सीनचे कपडे असते ते बदलून आम्ही जायचो आणि मग मध्येच एकदा असं झालं होतं की त्याला दुसऱ्या सीनचे पण तसंच ते रनिंग शॉट्स आहे माझे अथलेटिक शॉट्स आहेत ते घ्यायचे होते आणि तो म्हणाल की नाही मीना तू आता हे वेगळा एक हे घाल ते काय करणार. पण काय याची 2-3 जे असिस्टंट होते इतके एन्थुसियास्टिक होती पोरं. मग काय नाही कोणाला तरी दात हलव करून जरा एक थोडीशी जागा आल्या खूप मजा आली. म्हणजे पूर्वी थिएटर करायचो ना तसे मला आठवणी सगळ्या या फिल्मनी पुन्हा आणून दिल्या. Like it's like you go on a vacation to Goa and चलो पिक्चर भी बना लेते. नाही अजिबात तसं नव्हतं. इनफॅक्ट मी सांगू एक गोष्ट आय वॉन्ट टू ॲड की ॲज ॲक्टर्स ना तुम्हाला खूप पेशन्स ठेवावा लागतो की ओके आता लाइटिंग होत आहे, ओके आता लाईन्स होणार, आता मार्किंग होणार, मग कोरिओग्राफी असं सगळं होणार. पण इथे यू वर सो प्रिपेअर्ड कारण आम्ही एवढे वर्कशॉप्स केले, रीडिंग सेशन्स सचिन बरोबर झाले म्हणजे आमच्या सगळ्यांचे 1-on-1. सो वी वर एक्स्ट्रीमली प्रिपेअर्ड. आम्ही जेव्हा जायचो आम्ही शूट करायचो आणि निघायचो म्हणजे आमचं एक लोकेशन हार्डली 10 मिनिटं बस खूप डोक्यावरनं पाणी झालं संपलं. 4 वाजता वगैरे सचिन म्हणायचं ओके अमृता तुझं बॅग 4च वाजले आत्ताशी असं झालंय. पण यु नो आय थिंक दिस फिल्म रिअली टॉट अस हाऊ टू बी alert, how to be on our toes and still be in that entire film making process. That was really something. So many stories really want me to like watch the film right away. It's that interesting. So yes, please. तुम्हाला ट्रेलर कसा वाटला? आम्ही सगळेच खूप उत्सुक आहोत कारण खूप वर्षांनी या फिल्मचं काहीतरी घडतंय. सो प्लीज आवर्जून सांगा आणि ज्या आवडल्या नसलेली गोष्टी त्या तुमच्याकडे ठेवा आणि ज्या आवडल्या त्याच प्लीज. वी नीड युअर लव्ह ऑनेस्टली. Can we have some love in the form of claps for now? Thank you so much, Ayush. Thank you so much for coming here and speaking to all of us. प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता. Hello. Hi, Prerna this side. Hi, Prerna. Hi. ट्रेलर अप्रतिम झाला आणि उत्सुकता आहे चित्रपट पाहण्यासाठी. सेम मी तुझ्यापासून सुरू करतो. तुझं कॅरेक्टर अतिशय सटल वाटतंय. असं गौरव म्हणाले की पाण्याप्रमाणे दिसतं. सचिन सरांनी तुझ्याकडनं एक कलाकार म्हणून काय काढून घेतलेलं आहे या कॅरेक्टरमध्ये? असा एक फॅक्टर नाही आहे पण मी आवर्जून सांगू इच्छिते की या फिल्मची ज्या प्रकारे प्रोसेस होती म्हणजे तुमच्याकडे हेअर नाही आहे, मेकअप नाही आहे, तुम्हाला कॅमेरा कुठे दिसत नाही आहे कारण छोटा कॅमेरा आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा असिस्टन्स नाही आहे. या सगळ्यामुळे ना ॲक्टर स्वावलंबी होतो अजून जास्त. आणि ह्या सगळ्या वातावरणात जेव्हा तुम्ही परफॉर्म करता इट्स अ डिफरंट परफॉर्मन्स. म्हणजे तुम्ही त्याला कम्पेअर नाही करू शकत कारण हे सगळं एवढं लिबरेटिंग होतं माझ्यासाठी की मला काहीच करायचं नाही. आय डोंट केअर हाऊ आय डोंट हॅव टू केअर मी कशी दिसते, मग माझी बट बाहेर आली का, मग माझे केस नीट आहेत का, ह्या सगळ्या वरवरच्या गोष्टींकडे लक्ष न देता फक्त परफॉर्मन्सकडे लक्ष केंद्रित होतं. अशी फिल्म करायची डिसाईड केल्यामुळे आणि छोटी क्रू म्हणजे आम्हाला लिटरली शोधायला लागायचं की आमची माणसं कुठे आहेत शूट करताना कळायचंच नाही, कॅमेरा कुठे आहे कळायचंच नाही. त्यामुळे काय व्हायचं की कॅमेरा कुठेही असो मी 100% ह्या शॉटमध्ये पण देणार, वाईट शॉटमध्ये पण देणार, मिड शॉटमध्ये पण देणार. नाहीतर ॲक्टर क्लोजसाठी थोडासा हवरट असतो की माझा क्लोज लागलं आय विल. पण ह्या फिल्मने हे सगळं अनलर्न करून नवीन गोष्टी आमच्यात बनल्या आणि मला असं वाटतं की असा एक्सपिरियन्स वन्स इन अ लाईफ टाईम येतो आणि जेव्हा येतो तेव्हा तुम्ही त्याचं यू शुड मेक द मोस्ट ऑफ इट अँड आय हॅव मेड द मोस्ट ऑफ इट. आता कुठल्याही सेटवर तू जर मला एकटं सोडलंस आणि सांगितलंस की उद्यापासून सगळं तुला करायचं आहे मला काहीही फरक पडला. हॅलो हाय सई अमृता हियर कल्पेशास्त्री बोलतोय. हाय हिना ताई मग तुम्हाला तिघांना ताई इकडे ताई 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 इकडे सई अमृता आणि ताई तिघांना असं विचारत होतं की तुमचं पर्सनल कारण काय होतं की सिनेमासाठी होकार देणं की अशी फिल्म तामझाम नाही काहीच नाही जसं तू म्हणालीस तर नेमकं तुमचं पर्सनल कारण होतं की आपण हा सिनेमा करूया? हेच कारण आहे तामझाम नाही.
हेच सगळ्यात मोठं कारण आहे. आणि ऑब्व्हियसली स्क्रिप्ट, कॅरेक्टर, पण हेच सगळ्यात मोठं कारण आहे. कारण हे असं न असता करून बघणं हे एका प्रकारचं एक्सपेरिमेंट आहे. हा एक प्रयोग आहे आणि खूप आनंद आहे की हा प्रयोग रंगला होता. माझ्यासाठी अतिशय सेल्फिश रिझन हे होतं की मला सचिनबरोबर काम करायचं होतं. मला त्यांची स्टोरी टेलिंग फार आवडते. ते ज्या प्रकारे कुठलंही पात्र पाहतात आणि ते लोकांना दाखवतात. गुलाबजाम हा चित्रपट मी पाहिला आणि मी म्हटलं ह्या मेकरबरोबर मला काम करायचं. आणि जेव्हा एक असं आव्हान तुमच्यासमोर येतं की फिअरलेस व्हायचं आहे तुम्हाला. यू डोंट हॅव टू, जसं सई म्हणाली तसं की यू डोंट हॅव टू केअर अबाउट हाऊ यू आर लुकिंग. तुमचा मेकअप मेल्ट होतोय का नाही, डार्क सर्कल्स आहेत का नाही, जे एका ॲक्टरला खूप प्रिय असतात गोष्टी, त्या सगळ्या प्रिय गोष्टी तुम्ही तुमच्या शहरात आणि तुमच्या घरी सोडायच्या आणि एक नवीन शहर आत्मसात करायचं, एक नवीन पात्र आत्मसात करायचं, ते माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. आणि मला काहीतरी फिअरलेसनेस, एकतर मी खूप फिअरलेस आहे, सो मला ते जेव्हा करायला मिळतं तेव्हा मला अजून चेव येतो असं मी म्हणते. एक्झॅक्टली, म्हणूनच मी म्हटलं. हॅलो, नमस्कार, मी सूरज खरटमल. नीना मावशी उत्तर, सॉरी अपेक्षा आहे ना उत्तराची, मला म्हणाले ते नाही. मला एवढं सांगेल, सचिन माझ्या मते मराठीतला एक पाथ ब्रेकिंग डिरेक्टर रायटर आहे. मी त्याच्याबरोबर काम केलेलं आहे गंधमध्ये. तो असिस्टंट होता सुमित्रा भावेंकडे. तेव्हापासून मी त्याच्यातली सुणूक बघितलेली आहे आणि ही इज अ फॅन्टॅस्टिक फिल्म मेकर. त्याच्यामुळे सचिननी माझ्याकडे फिल्म आणली आणि त्यांनी मला गोष्टही नाही सांगितली तरी मी हो म्हणणार. मी रस्त्यावरचा दगडही बघेन त्याच्या फिल्मसाठी, इतकं, कारण त्या दगडाने तो सेन्सिटिव्हिटी देतो. आणि म्हणून मला ह्या निमित्ताने प्लॅनेट मराठीचे, अक्षयचे आभार मानायचे की ही फिल्म जे इतकी एक्सपेरिमेंटल लेवलवरती ह्या लोकांनी करायचं धाडस केलं आणि आम्हाला त्याच्यात घेतलं, ती आज मोठ्या स्क्रीनवर दाखवण्याचा योग तुम्ही घडून आणला. त्याच्यावर मी कॅन नॉट थँक यू इनफ फॉर दिस. आणि मला नवीन नवीन मनमिलिंद जो भेटला, सईवर मी काम केलेलं होतं. अमृता माझी मैत्रीण झालीच मला कुठेतरी, आणि इट वॉज फन. आणि दुसरं म्हणजे ही स्टोरी जी आहे पॉंडिचेरी, ही रिलेशनशिपची स्टोरी आहे. तर त्यातला जो छान एक गोडसर गुंता होता तो मला भावला. आणि अर्थातच आईचंच कॅरेक्टर होतं, पण त्या आईमध्ये सुद्धा त्यांनी किती वैविध्य आणलंय हे तुम्ही बघालच. हॅलो, सूरज खरटमल, स्क्रीन ग्राफ्यामधून. माझा प्रश्न सईला आहे आणि प्रश्न असा आहे की या चित्रपटामध्ये तू अनेक भाषा शिकली आहेस. ती भाषा शिकत असताना ती प्रोसेस कशी होती, तो अनुभव कसा होता, काही अडचणी आल्या किंवा कोणी तुला ट्रेन केलं, आणि अक्षर लेखक जे आहेत त्यांनी ते लिहित असताना त्यांना सुद्धा ती भाषा शिकावी लागली असणार आहे. सो ह्या सगळ्या ही प्रोसेस कशी होती त्याच्याविषयी थोडंसं. हे खूप जणांना माहीत नाहीये, पण सचिन अत्यंत फ्लुएंटली फ्रेंच बोलू शकतो. म्हणजे मराठीत कसं आपण घडाघडा बोलतो तसं तो फ्रेंच घडाघडा बोलू शकतो. त्यामुळे माझा फ्रेंच ट्युटर सचिनच होता. तमिळ लँग्वेजशी माझं काहीतरी एक आय डोंट नो सॉफ्ट कॉर्नर आहे. मला ती लँग्वेज काय म्हणूया अशी खूप माझ्या स्वभावासारखी वाटते, तुडतुडी पण तरी स्वीट. त्यामुळे ती शिकण्याची उत्सुकता खूप होती. आणि उत्सुकता असल्यामुळे जेव्हा उत्सुकता असते एखाद्या गोष्टीची तेव्हा तुम्ही जी जान लावून ती गोष्ट करता. आणि आय थिंक मला सचिननीच खूप मदत केली. No, we of course respect all the official names of every town in India. ते तुमचं बरोबर आहे, पण आज ज्या पिढीत ही सगळी पात्र आहेत, आज जर तुम्ही कुणाशी बोललात भारतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये तिथे टुरिस्ट जातात. अनेक लोकांनी अरबिंदोंच्या काळांपासून तिथे घर केलंय. तर बोली भाषेमध्ये त्या शहराचं नाव अजूनही पॉंडिचेरी आहे. जसं अनेक मुंबईमधल्या रस्त्यांची आपण अजून जुनी नावं अजून 2-3 पिढ्या जायला लागतील ते नाव जाऊन ऑफिशियल नाव येण्यासाठी, पण आमच्या सगळ्यांच्या स्मृतीमध्ये आणि बोलण्यामध्ये त्या शहराचं नाव पॉंडिचेरी आहे. आणि अजिबात त्यामुळे कुठल्याही ऑफिशियल प्रोटोकॉलचा अनादर न करता आम्हाला बोलीभाषेमध्ये ते नाव ठेवावंसं वाटलं. महत्त्वाचं नाव फिल्मचं का ठेवलंय, तर तुम्हाला फिल्म सुरू झाल्यानंतर प्रत्येक पात्राचं नाव कळेल की या पात्राचं नाव निकिता आहे, त्या पात्राचं नाव मानसी आहे. पण ज्या शहरामध्ये आपण फिल्म करतोय ते त्या फिल्ममधलं सगळ्यात
प्रोफाऊंड असं पात्र आहे या सगळ्यांबरोबरच, आणि त्यामुळे त्या पात्राचं नाव हे फिल्मचं नाव म्हणून ठेवायचं. ती त्या शहराची फिल्म जितकी या सगळ्यांची आहे. थँक्यू. लेखक माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे ॲक्च्युली. ही प्रोसेस कशी होती एक लेखक म्हणून, ज्या अनेक भाषांमध्ये तुम्हाला लिहायचं होतं ते आव्हानात्मक होतं का? अनेक भाषांचं सांगायचं तर सई म्हणाली तशी म्हणजे हा अतिशय फ्लुएंटली फ्रेंच बोलतो. फ्रेंच तर काय मला लिहावी लागेल. आणि आम्ही जे तमिळ होतं ते अर्थात आम्ही मराठीत लिहिले किंवा इंग्लिशमध्ये लिहिले आणि ते ट्रान्सलेट करतो. यासाठी तमिळ शिकायची वेळ आलीच तर आपण आता नेहमी शूट करत असतो फिल्म. पण सो म्हणजे तुम्ही प्रोसेस विचारली लिखाणाची, तर ट्रान्सलेशन भाषा हा मुद्दा नसून त्या सुसंगत असं कॅमेराला आपण नवीन पद्धतीची फिल्म शूट करणार. तर डायलॉग्स ज्या पद्धतीने लोक बोलतात ते कॅमेराला सूट व्हायला पाहिजे. कारण आपण चालत असताना वेगळे शब्द वापरतो, वेगळ्या गतीने वापरतो, पण काहीतरी आपले इंटरॅक्शन्स बदलतात. सो तो खरा म्हणजे शेवटचं जे आम्ही मगाशी म्हणलो की आम्ही तिथे जाऊन शेवटचा ड्राफ्ट केला, त्या ड्राफ्टचं म्हणजे मुख्य हेतू तो की पॉंडिचेरीला अब्झॉर्ब करून तिथे ती फिल्म म्हणजे त्या जमिनीची वाटावी असं. सही एखादा डायलॉग किंवा तमिळमधला जो आहे, इवलो रेट ग विक्कादेंग नालकी उंग किट्ट वांगू माटे, म्हणजे तुमचा भाव कमी करा नाही तर मी उद्यापासून तुमच्याकडनं भाजी घेणार नाही. कीर्तिकुमार कदम, ETV भारत. माझा प्रश्न तसा प्रश्न नाही आहे, सगळ्यांनाच विचारायचं आहे की पॅकअप लवकर व्हायचं, त्याच्यानंतर तुम्ही लोक काय करता? खास करून सई आणि अमृता शॉपिंग वगैरे किंवा आमचे कॉल टाईम सकाळी 6चे असायचे आणि सचिन अत्यंत स्ट्रिक्ट असल्यामुळे त्याला 6:01 झाले तरी चालायचं नाही. त्यामुळे वी वुड मेक शुअर दॅट वी आर इन बेड बाय 10 o'clock. तर तिकडे फिरायला खूप, ते शहर खूप सुंदर आहे बेसिकली, आणि तिकडे फिरायला खूप हॉटेल्स आहेत, खूप तिकडचं जेवण खूप इंटरेस्टिंग आहे. तिकडे समुद्र आहे, समुद्र किनाऱ्यावर आम्ही खूप वेळ काढलेला आहे. मी आणि अमृता एकदा लंचला गेलो होतो. आम्हाला कधी असा दोघींना वेळ कधी आम्ही स्पेंड केला नव्हता, ते केलं. बस एवढंच केलं. आणि मी तेव्हा डिजिटल डिटॉक्सवरती होते, त्याच्यामुळे इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक आणि ही इंटिमेट प्रोसेस, त्यामुळे फारच मजा आली. मी एक्झॅक्टली ऑपोजिट केलं. मी जवळपास एक हॅशटॅग केला आणि पॉंडिचेरीचा आणि माझा, आणि मी आणि नीनाताई आम्ही खूप फिरलो. तिथे अप्रतिम चॉकलेट्स मिळतात, अप्रतिम. आणि आय थिंक एक वर्ष आधी लोकांना माझ्याकडे बघून असं वाटलं नसेल की खूप चॉकलेट्स खातात, पण ठीक आहे, आता आपण तिकडे नको जाऊया. पण आम्ही खूप मजा केली. नीनाताई यूज टू बी, जसं मी म्हटलं, माझी साथीदार. मी त्यांना स्कूटीवरती बसवायचे आणि म्हणायचे चला आज आपण कुठलं रेस्टॉरंट एक्सप्लोअर करूया. आणि खूप मजा केली. म्हणजे मी आणि नीनाताईंनी, म्हणजे जेव्हा त्या निघाल्या होत्या त्यांचं शूटिंग माझ्या आधी संपलं आणि मला असं भरून आलं होतं की तुम्ही नका जाऊ किंवा माझं शूटिंग होईपर्यंत थांबा. पण मी सगळं केलं, म्हणजे एकदम पालक घेतलंय, भाजी बिजी, जिम केलं, असं सगळं केलंय मी. आणि मी खूप एक्सप्लोअर केलं आणि मी खूप मजा केली त्या शहरात. मला एक सांगायचं आहे, म्हणजे पॉंडिचेरी हे बेसिकली म्हणजे आपल्याला माहिती आहे त्याचा इतिहास, फ्रेंच कॉलनी, साऊथ ऑफ इंडिया, ऑलरेडी त्याच्यामध्ये इतक्या कल्चर्स अशा रसरसून भरलेल्या आहेत. त्याच्यामुळे तिथे आणि अतिशय शांत आहे ते, तुम्हाला फिल्ममध्ये दिसेल. माझ्या मते पॉंडिचेरी इज द हिरो अँड द हिरोईन ऑफ दिस फिल्म. आणि सईज कॅरेक्टर डिपिक्ट्स पॉंडिचेरी. ती जी एक लय, एक संथ गती, त्याच्यामुळे आम्ही रेस्टॉरंट तर पार पाडले, पण ते काय मुंबईचं रेस्टॉरंट गजबजाट वगैरे अजिबात नाही. असं ओल्ड फ्रेंच स्टाईल, पॉर्च्युगीज इन्फ्लुएन्स पण तिकडे खूप आहे. ब्रेकफास्टला आम्ही एकदा गेलो होतो आणि इनफॅक्ट ज्या रेस्टॉरंटमध्येही सर्व करते त्याच रेस्टॉरंटमध्ये आम्ही गेलो होतो. आणि फार रम्य असं ते आहे. मी तर जाऊन तिथे ते काहीतरी केरळ मसाज वगैरे, पण मला त्यांच्यापेक्षा जास्त वेळ होता. मी तेही ट्राय केलेलं आहे. आणि अर्थात तो प्रॉमेनाड जो आहे त्यांचा, जो समुद्र, त्याच्यावर काय फिरण्याची माझ्या काही आवडच असते. तर खरोखर खूपच रम्य अशा ठिकाणी सचिनने आम्हाला शूट करण्यासाठी नेलं, हे आमचं विशेष भाग्य. He's a very strict disciplinarian.
सांगितलं होते करेक्ट आहे की वॉन्ट्स थिंग्स लाईक हाऊ ही वॉन्ट्स. तर माझा पण तोच अनुभव होता आणि मी आणि सई अरोविलला गेलो होतो. सो दॅट्स अ ट्रिप आय ऑलवेज रिमेंबर विथ सई. अँड जसं मी तुम्हाला सांगतो शी इज लाईक वॉट एव्हर तिथे महाराष्ट्रीयन लोक होते, एक किंवा दोन लोकांना वाटली सई तामणकर दिसते का देवर समथिंग आणि त्या शी वुड टेकिंग सम इयरिंग्स ऑर समथिंग लाईक दॅट आणि त्यांचे अरे यू सई तामणकर आणि तुमच्या इयरिंग्स तिला दिले. बट शी वॉज वन अमंग दॅम. सो माझ्यासाठी पण तो खूप एक मस्त अनुभव होता टू सी एन ॲक्टर ब्लेंड इन टू द एंटायर फिल्म. आपण आता शेवटचा एक प्रश्न घेणार आहे. अक्षय सरांसाठी प्रश्न आहे. अक्षय सर, अंकिता कॉमिक्सच्या तुमची पहिली थिएटरिकल मूवी आहे, त्यासाठी पॉंडिचेरीच हवी किंवा पॉंडिचेरीचाच विचार तुम्ही का केला? हां, करेक्शन आहे. सेकंड फिल्म आहे ही थिएटरिकल. खूप लॉकडाऊन नंतरची पहिली फिल्म आहे. सो पॉंडिचेरी का किंवा पॉंडिचेरी पहिली का इज आय थिंक ही फिल्म बघितल्याच ह्या फिल्मच्या प्रेमात पडलेलं होतं. संभव मला असं वाटतं ना की इतकी वेगळी स्टोरी आहे, इतकी वेगळ्या पद्धतीने शूट केली गेलेली आहे. परत आपण स्मार्टफोन वगैरे या सगळ्या गोष्टी बोललेलो आहोत. पण द वेन यू वॉच इट नो यू विल कम टू नो की ह्याचं कारण काय की मी हे चूज करायचं. एक तर मराठी पण वेगळ्या शहरात, वेगळ्या स्टेटमध्ये, डिफरंट लँग्वेजेस, इतकं इझिली शूट केलं गेलेलं आहे. आता शूट करताना ते डिफिकल्ट असावं, पण आपल्याला बघताना ते इतकं इझी वाटतं, इतकं छान वाटतं. आय थॉट की आता जो आपला बुके आहे येणारा फ्रॉम चंद्रमुखी ऑनवर्ड्स आणि पैठणी, चंद्रमुखी, क्रिप्टोआजी, सहेला रे, एक आता लाईन लागणार आहे आता पुढच्या महिन्यापासून. आय थॉट की दिस कॅन प्रॉबली ब्लेस अस इन लॉट ऑफ वे. आणि सर सरळ सांगा ना, आवडली? कम्प्लीट आवडली आणि तूही खूप आवडलीस. नारळ फोडण्यासाठी बेस्ट फिल्म. ओके सर, माझा शेवटचा प्रश्न तन्मयसाठी आहे. तन्मय, तू खूप छान गोष्ट सांगतोस. मला एक खरं उत्तर दे या प्रश्नाचं. सई आहे आणि अमृता आहे, कोणासोबत काम करायला जास्त मजा आली? असं उत्तर सांगू शकत नाही मी. मला वाईट वाटेल नाही तर तिला वाईट वाटेल. Hello, hi, Sai. This is Nitish here from Times of India. Just wanted to know, I mean, you and Amruta are coming together after 10 years. Last film was 2011, Jackass, and after this. So, I mean, how was the experience and why after 10 years, how long? It took a long time to come here, both of you together working. So, just to know, can you share your experience on that? मलाच सांगते मी बोललं. सी, आय हॅव ऑलवेज मेंटेन्ड दिस फॅक्ट दॅट आय अडोर सई. म्हणजे इफ यू सी हर इंस्टाग्राम अँड आय थिंक आय कमेंट ऑन एव्हरी फोटो ऑफ हर्स अँड आय थिंक इट्स जस्ट it's amazing to be around her, you know, obviously as an actor as well as a person. I don't know why it took 10 years. Literally, it's not my thing to say because the makers, I think काही गोष्टी जोडून यायला वेळ लागतो आणि तो वेळ दिला पाहिजे. सेकंडली अमृता सांगेलच, पण 10 वर्षापूर्वीच्या आम्ही आणि आत्ताच्या आम्ही याच्या जमीन आसमानचा फरक आहे. अगदी. आणि हे दोन्ही एक्सपिरियन्स करणं वॉज सो स्पेशल. आणि मला असं वाटतं की ह्याच्यानंतर लोकांनी आम्हाला खरंच सिरियसली घ्यावं. हे बघा, मला सईबरोबर काम करायला खूप आवडतं आणि आय एम व्हेरी इझी गोईंग वेन शी इज अराउंड. सो प्लीज बी माय गेस्ट. Thank you so much, everyone. Thank you so much. I request Pondicherry team to kindly come on the dais for a photo opportunity. Thank you, everyone. आणि प्लीज सगळ्यांनी ट्रेलर पोस्ट करा, ओके? असे मिलियन व्ह्यूज वगैरे येऊ देत. सो सॉरी. आणि अजून एक गोष्ट मला शेअर करायची ॲज अन ईपी म्हणून. हे सगळे आर्टिस्ट सेटवरती होते. आपण सगळ्यांनी सांगितलं की मेकअप नव्हता, हेअर नव्हतं, स्टाफ नव्हता, स्पॉट बॉयज नव्हते. आम्ही एक टेबल करून ठेवलेलं होतं, त्याच्यात टी, कॉफी आणि बिस्किटं, कुकीज वगैरे ठेवलेली होती. हे प्रत्येक जण चहा कॉफी लागला आपापला त्या टेबलवर जायचा, स्वतःचा चहा कॉफी करायचा आणि इतरही कोणाला हवा असेल तर आणून द्यायचा.
तो सईच्या हातची कॉफी मी पिलेली आहे, मिलींनी पिलेली आहे, अमृताच्या हातचं काहीतरी आम्ही खाल्लेलं आहे. त्यामुळे सगळ्यांना देखील खूप खूप थँक्यू की कोणी टँट्रम्स नाही. कोणीच एकदा बिग बॉस होता, करेक्ट आहे. त्यामुळे थँक्यू एव्हरीवन. कोणी त्रास नाही दिला, कारण आम्ही सुखकर ही फिल्म करू शकलो. थँक्यू एव्हरीवन.